महालक्ष्मी गुरुवार कथा. श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात. हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक रूपे आहेत. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रागिरिजा, पद्या, मालती, सुशीला, अश्वविध नावाने श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा या सर्व भूती असल्याशिवाय श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातील आपल्या राज्यातील सौराष्ट्र देशात घडलेली. तो एक राजा राज्य करीत होता. त्याचे भद्रशवा तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते. अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरतचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि प्रतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीचे कन्येचे नाव शांबाला ठेवले होते. एकदा देवीच्या मनात आले, आपण राजाच्या राजप्रसादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल. गरिबांकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीने रूप घेतले, फाटकी वस्त्रे घातली, आधारासाठी काठी घेतली आणि ते काठी टेकत ती राणीच्या महालक्ष्मी दाराशी आली. तिला पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई, तू कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवं तुला. म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी आली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते मी, तुझ्या राणीला भेटायला आली आहे. कुठे आहे ती. दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील, तुला त्या कशा भेटतील, तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील, तू इथे थोडा वेळ आडोशाला थांब. म्हातारीला राग आला. ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वेश्याची पत्नी होती. तो वेश्या फार गरीब होता, त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होते. नवरा तिला मारहाण करी. या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तपाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची दया आली. ती मला ऐश्वर, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याप्रमाणे तिने ते व्रत केले. तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाले. तिचे दारिद्र्य संपले, तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले, तिच्या जीवनात आनंद भरला. मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली. या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला. देवीच्या कृपेने ती राणी राजपदावर बसली आहे. म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने, उतरणार नाही, मातरणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग ती उठली व काठी टेकत निघण्यात तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली. फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली, उर्मटपणे म्हणाली, कोण ग तू थेरडे, इथे कशाला आलीस, जा इथून. तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले. ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती. हे राणीला कळले नाही. राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मी तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचं ठरवले. राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली. ती मुलगी होती राजकन्या शांबाला. तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला. ती कळवळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकले, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमच्या पाया पडते. राजकन्याचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबाला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता. पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती सुखी संसार करू लागली. राजकन्या शांबालेने हिला भक्तिभावाने सांगितले, पण महालक्ष्मी व्रत केले. सगळे नियमधर्म पाळून दर गुरुवारी तिने व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच शांबाला विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या पुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रमाणे तिचा संसार सुखासंबंधाचा चालू लागला. पण इकडे भद्रशव राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले. चंद्रिका राणी होती, ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रशवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एक दिवस चिंतेने उगवत होता, तसाच मावळत होता. एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून तो दिवस दमला होता, म्हणून थोडा विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रशवाला ओळखले. दासी धावत महलात आली. राजाला बातमी सांगितली. शांबालाही ते समजले. शांबालाला माला रथाने रथ पाठवून भद्रशवाला मोठ्या माणसाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहुणचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्यांच्या मनात घडू लागले. जावयाला त्याने तसे सांगितले. जावयाने संमती दिली. भद्रशवा परत जायला निघाला तेव्हा शांबालाने एक हंडा भरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा
दिला. हे ऐकून सूरजचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हते, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या कृपेने हंड्यातले धनाचे कोळसे झाले होते. चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला. भद्रशाह चमत्कार पाहून चकित झाला होता. सुखाचे दिवस संपत नाही, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सूरजचंद्रिका एक एक दिवस काढता जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सूरजचंद्रिकेच्या मनातही लेकीला भेटायची इच्छा निर्माण झाली. त्याप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार होता. सूरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करत होती. श्यामबाल्याने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावी आली. लक्ष्मी व्रत केल्याने काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राजलक्ष्मी झाली. पुढे काही दिवसांनी आईवडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबाल्याने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिले नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबाल्याचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही. राणीचे एक प्रकार तिचा अपमानच केला होता. पण श्यामबाल्याने आईचा राग आला नाही. ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती सासरी ही आल्यावर मालाधाराने श्यामबाल्याला विचारले, माहेरून काय आणलंस? श्यामबाल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालाधाराने चकित होत पत्नीला विचारले, हे काय, या मिठाचा काय उपयोग? श्यामबाल्याने म्हणले, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ अण्णी. मालाधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्याला अण्णी लागले. पण श्यामबाल्याने पानात थोडे मीठ वाढले. अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग. श्यामबाला पतीला म्हणाली. मालाधारही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सुदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची मनोकामना पूर्ण करेल. श्री महालक्ष्मीची कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्णम. ओम महालक्ष्मी नमो नमः. ओम शांती शांती.